नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला नारळाच्या बर्फीची रेसिपी दाखवणार आहे. तर मी इथे एक नारळ घेतलं होतं, ओलं नारळ, आणि ते मी असं मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे. या प्रकारे मी अशी त्याचं बारीक बारीक करून घेतलेलं आहे. आणि हा नारळ आता हा 1.5 वाटी घेतलेला आहे मी. हा 1 वाटी झालेला आहे आणि ही अर्धी अशी 1.5 वाटी घेतलेला आहे. गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे. त्यात हा नारळ टाकून घ्यायचा आहे, नारळाचा किस. शक्यतोवर नॉनस्टिकच कढाई वापरायची मैत्रिणींनो, म्हणजे आपला जो किस आहे तो चिटकत नाही कढाईला. थोडासा आपल्याला 3 ते 4 मिनटं आपल्याला असा परतून घ्यायचा आहे. त्याचा आपल्याला रंग बिलकुल बदलू द्यायचा नाही, फक्त आपल्याला थोडासा कसं परतून घ्यायचा आहे 3 ते 4 मिनटं. 3 ते 4 मिनटं झालेली आहे. आता आपण एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे. ज्या वाटीने आपण खोबरं मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे. तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता, पण आम्हाला जास्त गोड नाही आवडत, त्यामुळे मी 1 वाटी टाकलेली आहे. आता हे व्यवस्थित हलवतच राहायचं आहे, नाही तर खाली चिटकू शकते ही वडी. त्याच्यामुळे आपल्याला हलवतच राहायचं आहे बारीक गॅसवर आपली साखर वितळेपर्यंत. बघा, सगळी साखर पकडलेली आहे, पण आपल्याला ही थोडी ड्राय करून घ्यायचं आहे मिश्रण, त्यामुळे आपल्याला हे हलवतच राहायचं आहे. आता मी थोडंसं यात जायफळ किसून टाकते. तुम्ही वेलची पूड पण टाकू शकतात. आम्हाला जायफळची चव खूप आवडते, त्यामुळे जायफळ मी किसून टाकते आहे. बघा, थोडंसं जायफळ किसून टाकलेलं आहे. आणि हे आता ड्राय होईपर्यंत मी व्यवस्थित त्याला हलवत राहते बारीक गॅसवर. बघा, आपलं मिश्रण ड्राय झालेलं आहे. मी तुम्हाला तरी पण आपली मिश्रण ओके झालेलं आहे का ते बघण्यासाठी मी तुम्हाला हे बघा असं थोडंसं घ्यायचं आहे, गॅस बारीकच चालू ठेवायचा आहे आणि असं एका प्लेटमध्ये हे टाकून घ्यायचं आहे. आणि थोडंसं की मिश्रण गारू द्यायचं आहे, तोपर्यंत आपला गॅस चालूच ठेवायचा आहे. तो आपल्याला बारीक बिलकुल करायचा नाही आहे. हे थोडंसं गार झालं की आपल्याला समजतं मग लगेच. बघा, आपलं मिश्रण गार झालेलं आहे. हे बघा, असा गोळा झाला बघा, एकदम व्यवस्थित गोळा झालेला आहे की समजायचं की आपलं मिश्रण एकदम ओके झालेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेते. प्लेटला मी तेल लावून घेते. तुम्ही तेल तूप काही पण लावून घेऊ शकतात. मी तेल लावत आहे. बघा, मिश्रण ओतून घ्यायचे प्लेटमध्ये. वडी आपली छान थापून झालेली आहे. आता आपल्याला अर्धवट गार होऊ द्यायची आहे, मग कापायची आपल्याला वडी. थोडीशी गार झालेली आपली वडी, आता कापून घेते मी. आपल्याला जास्त गार करून नाही घ्यायची, नाही तर आपल्या वड्या अशा चिरा पडतात त्याला. त्यामुळे आपल्याला अर्धवट गार झालं की आपल्याला वड्या पाडवून घ्यायच्या आहे. आता मी वड्या पाडून घेतलेल्या आहे, पण आपल्याला लगेच काढायच्या नाही आहे, पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या.